मुख्यमंत्री विजय यांनी कॉकरोच जनता पार्टीबद्दल असं एक विधान केले ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये आता चर्चा होत आहे। तमिळनाडूचे आत्ताच झालेले मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर केंद्र सरकारवरती अनेक टीका केल्या। आता त्यामध्येच त्यांनी कॉकरोच जनता पार्टीबद्दल एक विधान केलंय। त्याचं कारणही तसंच आहे। नेमकं काय झालंय, काय विधान केलंय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे प्रत्येक गोष्ट सर्वांनी समजून घ्या, कारण की प्रत्येक मुद्दा सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं आहे। तेव्हाच आपल्याला समजेल मुख्यमंत्री विजय हे कॉकरोच जनता पार्टीबद्दल असं का म्हणाले। गेल्या काही दिवसापासून देशाच्या राजकारणात आणि सोशल मीडियावरती एका नावाने धुमाकूळ घातलाय आणि ते नाव म्हणजे कॉकरोच जनता पार्टी। आता कॉकरोच जनता पार्टी हा पक्ष कसं काय स्थापन झाला याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांनी भारतातील तरुणांचा झुरळ असा म्हणजे कॉकरोच असा उल्लेख केला। त्यानंतर मात्र तरुणांचा उद्रेक झाला आणि मग स्थापन झाली कॉकरोच जनता पार्टी। सुरुवातीला काही लोकांनी कॉकरोच जनता पार्टीची खिल्ली उडवली, काही लोकांनी समर्थन दिलं, पण जेव्हा या कॉकरोच पार्टीची संपूर्ण देशभरामध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा अनेकांना धक्का बसला। कारण की आता कॉकरोच जनता पार्टी फक्त सोशल मीडियापुरतं मर्यादित राहिलं नाही। आता प्रश्न आहे लोकशाहीचा, प्रश्न आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, प्रश्न आहे जेव्हा एखादा तरुण किंवा एखादी चळवळ सिस्टम विरोधामध्ये, व्यवस्था विरोधामध्ये सरकारला जर जाब विचारत असेल तर त्याचं अकाउंट बंद करणं कितपत योग्य आहे। कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक होतंय। काल इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं, आज पुन्हा झालं। एक्सवरती म्हणजे ट्विटरवरती नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू सांगून त्या अकाउंट सस्पेंड करण्यात आलं। खरं तर आता सरकारला भीती वाटू लागली आहे। जर हजारोच्या संख्येमध्ये तरुणांनी सरकारला जाब विचारला आणि सरकारने उत्तर दिलं नाही तर काय होईल। त्यासाठी पर्याय म्हणजे पुन्हा एकदा तरुणांचा आवाज बंद करण्यासाठी अकाउंट सस्पेंड केलं जातं किंवा आवाज बंद केला जातो। आणि याच मुद्द्यावरती दक्षिणेमधील लोकप्रिय नेते आत्ताच झालेले मुख्यमंत्री यांनी केलेले एक विधान, त्याची आता चर्चा संपूर्ण भारतभरात होत आहे। मुख्यमंत्री विजय म्हणतात, खरंच भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे का? जर एखादा तरुण व्यवस्थेविरोधात बोलत असेल तर त्याचा आवाज बंद का केला जातोय? त्यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केला, पण त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील। ज्या मुलाने कॉकरोच जनता पार्टी इंटरनेटवरती आणली तो मुलगा म्हणजे अभिजित दिपके। छत्रपती संभाजीनगरचा एक मराठी मुलगा आहे। सध्या तो अमेरिकेत आहे। पण या कॉकरोच जनता पार्टीला पुढे आणण्यामागे फक्त त्याचा एकट्याचा हात नाही, लाखो तरुणांचा हात आहे। जेव्हापासून कॉकरोच पार्टी राजकारणामध्ये चर्चेत येऊ लागली तेव्हापासून कॉकरोच पार्टी अडचणीत येऊ लागली। इंस्टाग्राम अकाउंट कालपासून हॅक होतंय, 2 वेळेस हॅक झालं। एक्सवरून अकाउंट डिलीट करण्यात आलं। बरं, ते अकाउंट डिलीट केलं तरी कॉकरोचने कॉकरोच इज बॅक या नावाने दुसरं अकाउंट ओपन केलं। आता इथे एक गोष्ट समजून घ्या, सोशल मीडियाचं अकाउंट बंद होणं एक साधारण गोष्ट आहे, पण सतत वेगवेगळ्या अकाउंटला टार्गेट केलं जाणं, अकाउंटला लॉग इन न करता येणं, धमक्या येणं हा काही फक्त योगायोग नाही। याच दरम्यान अभिजित दिपकेला एक धमकी देखील आली। व्हॉट्सअप मेसेजवरून धमकी आली, तू हे सर्व बंद करून टाक, कॉकरोच जनता पार्टीचे सर्व अकाउंट बंद करून टाक। पुढे त्या मेसेजमध्ये बीजेपी असा शब्दाचा उल्लेख देखील आहे। त्या मेसेजमध्ये असं लिहिलंय, तू बीजेपीमध्ये आहे, तुला भरपूर पैसे मिळतील आणि जर तू असं केलं नाही तर आम्ही तुला अमेरिकेमध्ये येऊन मारू। स्वतः अभिजित दिपकेने याबद्दल माहिती सांगितलेली आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या अभिजित दिपकेच्या आईवडिलांना काळजी वाटू लागली। एबीपी माझाने त्यांची मुलाखत घेतली। त्यावेळेस अभिजितचे आईवडील म्हणाले, आम्हाला भीती वाटते, आमच्या मुलाला अटक होऊ शकते, कारण की या सरकारच्या विरोधामध्ये आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी आवाज उठवला त्या सर्वांवरती कारवाई झालेली आहे। त्यामुळे अभिजितच्या आईवडिलांनी देखील भीती व्यक्त केली आहे। जर एखाद्या चळवळीतील तरुणाला धमक्या येत असतील, त्याचे अकाउंट बंद होत असतील, त्यांचं सोशल मीडियाचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न होत असेल तर मग सरकार काय करतंय? सरकारने शोधायला हवं ना कोण काय करतंय, कोणाला एवढी भीती का वाटते कॉकरोच जनता पार्टीबद्दल? आता इथेच मुख्यमंत्री विजय यांचा मुद्दा आहे। ते म्हणतायत, जर एखादा तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारतोय त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही, पण त्याचे अकाउंट सस्पेंड करणं, बंद करणं म्हणजे एक प्रकारे तरुणांचा आवाज बंद करण्यासारखंच आहे। या उलट सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। तरुणांच्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, पण त्याबद्दल ऐकून घ्यायचंच नाही, डायरेक्ट सस्पेंड करून टाकायचं अकाउंट। अरे अगोदर तरुणांचं ऐकून तर घ्या, त्यांचं बोलणं तर समजून घ्या। पण इथे सरकार तरुणांबद्दल समजूनच घेत नाहीये। कदाचित त्यांना वाटत असेल कॉकरोच जनता पार्टी आणि कॉकरोच जनता पार्टीमधील तरुण भविष्यामध्ये धोकादायक ठरू शकतात।
तसे पाहिलं तर कॉक्रोच जनता पार्टीवरती कोणत्याही पक्षाची बदनामी नाही, कोणत्याही नेत्याची बदनामी केलेली नाही, कोणत्याही गोष्टीचं उल्लंघन नाही. काल परवाच कॉक्रोच जनता पार्टीने ठरवलं, आता फक्त सोशल मीडियापुरतं मर्यादित राहायचं नाही, कामाला लागायचं. तरुणांचं भविष्य पुढं खूप मोठं आहे. अभिजित दिपकेने फक्त सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अपलोड केला. त्या व्हिडिओमध्ये म्हटले, शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कारण की नीटचे पेपर लीक झालेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झाले. एवढंच नाही तर अनेक लोकांनी आपलं जीवन संपवलंय. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा. पण यानंतर काय झालं, अभिजित दिपकेला जीवे मारण्याची धमकी मिळाली आणि त्याच रात्री इंस्टाग्रामचं अकाउंट हॅक झालं. देशातील तरुण हा भारताचं भविष्य असतो आणि जर त्या तरुणांचा तुम्ही आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असाल, त्याच्या समस्या समजून घेत नसाल, तर खूप मोठा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने तरुणांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. पण याच दरम्यान एक वेगळी घटना सुरू झाली. आज सकाळीच अभिजित दिपकेने एक व्हिडिओ अपलोड केला. त्यामध्ये त्याने सांगितलंय, कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने वेगवेगळ्या राज्यामध्ये आंदोलन केलं जाते. सोशल मीडियावरती काही पैसे देऊन कॉक्रोच जनता पार्टीने व्हेरीफाईड अकाउंट देखील तयार झालेत. म्हणजे परिस्थिती अशी आली, मूळ पक्ष कोणता आहे आणि फेक पक्ष कोणता आहे हे ओळखणं देखील कठीण आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या तरुणांचा असा दावा आहे, हे सर्व मुद्दाम केलं जाते जेणेकरून कॉक्रोच जनता पार्टीला बदनाम केलं जावं, त्यांच्यावरती सरकारी ॲक्शन घेतली जावी. तर कोणीतरी पक्षाच्या नावाने चुकीचे कामं करत असतील तर सरकारचं काम आहे त्यांना शोधायचं आणि शिक्षा देणं. मग सरकार शांत का बसलंय? फक्त सोशल मीडियाचे अकाउंट बंद करणं आणि ब्लॉक करणं हाच पर्याय आहे का? एका सोशल मीडिया अकाउंटमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका कसा काय निर्माण होऊ शकतो, असा देखील सवाल अनेक तरुणांनी विचारला आहे. आज सकाळी अभिजित दिपकेने जो व्हिडिओ अपलोड केला त्यामधून त्याने सांगितले, कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने अनेक लोक रस्त्यावरती दिसत आहेत, वेगवेगळ्या जागेवरती आंदोलन देखील होणार आहेत, पण यामध्ये मूळ कॉक्रोच जनता पार्टीचा कोणताही सहभाग नाही. ते आंदोलन आम्ही उभारलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही तरुणांनी अशा आंदोलनामध्ये सहभागी होऊ नका. आणि जर हे आंदोलन चिघळलं, याच्यामध्ये काय झालं तर कॉक्रोच जनता पार्टीचा काही संबंध असणार नाही. कदाचित असं होऊ शकतं, कॉक्रोच जनता पार्टीने भलतीच लोक आंदोलन करतील आणि पक्षाचं नाव बदनाम करतील, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई होईल. लोकशाहीमध्ये सरकारचं काम विरोधकांना संपवणं नसतं, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय समस्या आहे हे समजून घेणं असतं. आता पाहायचं आहे सरकार या सगळ्यांवरती काय भूमिका घेते. अकाउंट परत मिळणार का? ज्या लोकांनी अकाउंट हॅक केले त्यांच्यावरती कारवाई होणार का? ती लोक सापडणार का? अभिजितला ज्या लोकांनी मारण्याची धमकी दिली ती लोक कोण होती? त्यांच्यापर्यंत सरकार जाणार का? तुम्हाला काय वाटतंय, खरंच भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलंय का? खरंच सरकार कॉक्रोच जनता पार्टीचे अकाउंट ज्याने सस्पेंड केलेत, बॅन केलेत किंवा ज्याने हॅक केलेत त्या व्यक्तीला शोधून काढेल का? अभिजितला ज्यांनी धमकी दिली त्याला शोधून काढतील का? आपल्याला या सर्वांवरती काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.